शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 122वी जयंती रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली। रविवारी सकाळी 8 वाजतापासून डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृतीस्थळी भाऊसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्याची व्यवस्था करण्यात आली होती। संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि सर्व कार्यकारिणीने भाऊसाहेबांना आदरांजली अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या 122व्या जयंती उत्सवानिमित्त संस्थेच्या शिवाजी.लाईव्ह या यूट्यूब चॅनलचा शुभारंभ तसेच दैनंदिनी शिवसंस्था या त्रैमासिकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले। संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष गजाननराव पुणकर, कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, केशवराव मेटकर, सचिव शेषराव खाडे प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमात वीर उत्तमराव मोहिते लिखित जागतिक कृषक क्रांतीचा उद्गाता या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन आणि डॉक्टर मंदा नांदुरकर यांच्या मातोश्री विमलाबाई देशमुख या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले। केंद्राने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाशी राज्याने 100% सहमत होऊ नये असे आवाहन संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी राज्य शासनाला केले आहे। भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 चा मसुद्यात मान्यता प्रदान केली आहे। त्या धोरणानुसार देशाच्या शालेय जर उच्च शिक्षण क्षेत्रात फार मोठे बदल घडून येणे अपेक्षित आहे। या मोठ्या बदलांना समर्थपणे सामोरे जाण्याच्या दृष्टीने आपल्या संस्थेने सज्ज असले पाहिजे अशी आमची धारणा असून यासाठी संस्था स्तरावर शालेय शिक्षणासाठी एक तसेच उच्च शिक्षणासाठी एक असे 2 स्वतंत्र अभ्यास गट नियुक्त करण्यात आले असून त्यात शिक्षण क्षेत्रातील अनुभवी तज्ञ मार्गदर्शन समिती म्हणून कार्य करणार आहेत। यांच्या शिफारशीनुसार संस्थेची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे। या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल अनेक वेगवेगळे प्रभाव आहेत। मला असं वाटतं यामध्ये संस्थेचा किंवा शासनाचा विचार हा शैक्षणिक क्षेत्रामधून आपलं विड्रॉल, आपण स्वतःला बाहेर कसं शासन निघेल या दिशेकडे हा इंगित करतंय। आणि त्यामुळे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा जो विचार बहुजनांच्या शिक्षणाचा होता, गोरगरिबांच्या शिक्षणाचा होता, त्यापासून हे धोरण निश्चितच हे धोरण आडकाठी करणार आहे असं माझं स्पष्ट मत आहे। कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार काही बंधने असल्यामुळे यावर्षी जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही। शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची दखल घेऊनच या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली। संगणक समितीचे अध्यक्ष तथा कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी प्रास्ताविकातून YouTube वाहिनी सुरू करण्याचा उद्देश सांगून यामुळे संस्थेतील विद्यार्थी आणि सर्व घटकांना जगाशी जुळण्याची संधी प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी विविध शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।